देवाचे यज्ञ म्हणजे भक्त आत्मा. हे देवा, भग्न अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. बस मित्रांनो, आज परमेश्वर मित्रांनो हृदय पारखते त्यांनी संपूर्ण आठवडाभर त्या गॉडच्या होतो मित्रांनो सानिध्यामध्ये त्या टायमाला देवाची वाणी सारखी यायची मित्रांनो की प्रभू आज आमचं हृदय पारखते. आणि देव मित्रांनो कधी आमचं पाहत नाही मित्रांनो बॅकग्राऊंड किंवा बाहेरचं स्वरूप पाहत नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये किती प्रार्थना आहे प्रिय. जसं दाऊद म्हणतो की दाऊदने जेव्हा जेव्हा प्रार्थना केला प्रभूला त्याने अंतःकरणापासून प्रार्थना केली. ती प्रार्थना फार महत्वाची. आम्ही नुसती प्रार्थना करतो पण त्या प्रार्थनेने तुटला पाहिजे. जसं आपण हन्नाचं लय पाहतो की हन्ना तुटली प्रियांनी. विचार करा ती कित्येक वर्ष वांजुटी होती माहिती आहे तुम्हाला. तुम्ही जर हन्नाचा अभ्यास केला की त्या जुन्या करारामध्ये हन्नाची सवत जी होती त्या मुलं भरपूर होते, ती फलवंत होती. पण तुम्ही विचार करा देवाच्या दासीला असं जीवन का होतं. ती देवाची दासी होती हन्ना, ती एक देवाची उपासक होती, एक ती विश्वासणारी होती. तिला एवढं भारी दुःख होतं प्रियाने. विचार करा पोटचा फळत नाही आणि तिचा पती समजदार होता बिचारा. त्याला 2 पत्नी होते. त्याच्या एका पत्नीपासून भरपूर मुलं होती. परंतु ती जी होती सवत ती द्वेष करायची हन्नाची. परंतु हन्नाचं मन फार वेगळं होतं प्रियाने. तुम्ही जर पाहिलं हन्ना सतत देवाकडे अंतःकरणापासून प्रार्थना करत असते, तुटलेल्या अंतःकरणापासून. एकदा समय असा आला हन्नाच्या लाईफ मध्ये की ती सकाळच्या समयला त्या प्रभूच्या भवन जवळ रडते अंतःकरणापासून. लहान लेकरा समान होटावर होट दातावर दात ते वाजत एकदम. आणि एली त्या टायमाला याजक होता. एली वाटलं हिने काय सकाळी काय दारू बिरू घेतली का एकदम किंवा नशेमध्ये आली आहे का बोले. तेव्हा ती माझ्या स्वामी मी आधर्म स्त्री नाहीये बोले, मी अंतःकरणापासून तुटलेली आहे बोले. माझं हृदय तुटले, मी जिवंत प्रभूला हाक मारते बोले आणि मला माझ्या प्रभूकडनं मला उत्तर पाहिजे बोले. विचार करा एलीला काय माहित नाही ती कशासाठी प्रार्थना करते, पण फक्त गॉडला ठाऊक होतं. एली काय म्हणतो, जा इस्रायलचा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, तू जे मागतेस तुझा परमेश्वर दे. एली काय बोलला. आज विचार करा एलीचा जरा डिस्कर्स आहे का. ती फक्त जिवंत प्रभूला प्रार्थना करते आणि गॉडनी एलीला प्रकट केलं की सांग त्या दासीला की तुझं काम मी केले. एली काय म्हणतो, जा इस्रायलचा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे आणि तुम्ही जे मागितले ते तुला परमेश्वर दो का. ते एली एक याजक होता त्या काळामध्ये, एक तो याजक होता. त्याला ठाऊक होतं की हन्नाचं येणं हे देवाच्या मार्गासाठी. तो हन्ना सारखं बघायचा. पण ती अवस्था फार डेंजर होती प्रियांनो. जेव्हा हन्ना तुटली होती ना अंतःकरणापासून, ती एक लहान लेकरा समान रडत होती. तिला म्हणतो आपण व्याकुलता. जेव्हा प्रॉफिटने दिलता ना संदेश त्यांच्या कलिसियामध्ये, तो लोक रडत होते त्या कलिसियामध्ये प्रियांनो. ब्रॅनम ट्रॅव्हल मध्ये कॅलिफोर्नियामध्ये तो प्रॉफिट म्हणले की हन्ना तुटलेली होती संपूर्ण अंतःकरणापासून. पती जवळ नाहीये, कोण जवळ नाही, फक्त ती देवाच्या दाराजवळ रडते अंतःकरणापासून. आणि ती जिवंत प्रभूला आरोळी मारते. आणि ती काय म्हणते, आरोळी पोटचा फळ. आणि पोटचा फळ ही देवाची देणगी, आमची लेकरं आमची संपत्ती. ती मेन धनासाठी पोटच्या फळासाठी त्या जिवंत प्रभूला जिवंत दाराला ओरडते, आक्रोश करते अंतःकरणापासून. ती तुटली होती मनापासून आणि ती अंतःकरणापासून जिवंत प्रभूला प्रार्थना करत म्हणतो व्याकुलता. पण अशी प्रार्थना पाहिजे आमची व्याकुलता. आम्ही व्याकुळ झालो पाहिजे. पहा तुम्ही व्याकुळून प्रार्थना कधी करा, व्याकुळ होऊन प्रार्थना. जसं दाऊदनी व्याकुळ झाला स्तोत्र येतं 1 मध्ये माहितीये का. आणि त्याला कळलं की माझ्या हातून पाप घडलंय. आता पहा एखादा गुन्हेगार सापडतो, पहा एकदा समजा एखादा गुन्हेगार जर सापडला समजा पोलीस डिपार्टमेंटला, त्याला मारतात, त्याला रिमांड काढतात 8 दिवसाचं. तो म्हणतो आता काय नाही आपण गुन्हा कबूल करा. तो सरळ कबूल करतो. त्याला माहितीये की पुढचं शासन मला होणार आहे कारण मी गुन्हेगार आहे. तसं प्रियांनो जेव्हा तुम्ही प्रियांनो तुटता ना देवाच्या सानिध्यामध्ये, तुटून जाता अंतःकरणापासून, तुम्हाला कळतं की नाही प्रभू हे पाप झाले किंवा मी प्रभू या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे, बहुत वर्ष या गोष्टी रखडल्या, प्रभू या गोष्टी ठाऊक आहे. जेव्हा तुमचं मन तुटतं ना अंतःकरणापासून, ती प्रार्थना फार महत्वाची असते प्रियांनो. यासाठी उज्या राजाला पहा, तुम्ही हिजकिया राजाला पहा.
हिचका राजा तुटला होता. काय संदेश आला की तू सरळ बघून घे. पण एक चूक फार घडली होती उजा हिचका राजाकडनं. म्हणजे काय घडली होती? देवाने त्याला एवढं काय दिलं होतं संपत्ती, आणि त्याला अनेक लोकांपासून नजरने यायचे. काय यायचे? त्या काळात नजरने भरपूर त्याला येत होते. त्यांनी काय केलं? सळ दाखवून टाकले त्या लोकांनी. देवाचं पवित्र मंदिर, देवाचं जे काय वस्तू होत्या हिजकिया राजाकडे, तो चुकला त्या ठिकाणी. कारण ते म्हणतो काय काय गोष्टी गुप्त ठेवणं ह्यात राजाचं हित असतं. ती गोष्ट गुप्त ठेवलं पाहिजे त्या ठिकाणी. कारण ते देवाचं पवित्र मंदिर होतं. ते जे लोक होते ते लोक शापित लोक होते. मस्त त्या टायमाला हिजकिया किंग होता, तो ठीक होता. परंतु प्रभू म्हणला की तू या लोकांना कधीही हे दाखवू नको जे मी तुला दिलंय बोलले. आणि वचन मला सांगतं काय काय गोष्टी गुप्त ठेवण्यात राजाचा हित आहे, आणि काय गोष्टी रिव्हील करणं हे बी प्रभूचा महिमा आहे प्रिय. तर त्या हिजकियाच्या एका त्या चुकीमुळे काय होतं, लगेच परमेश्वर सांगतो की एशिया जाऊन सांग माझ्या लोकांच्या किंगला बोलले तू खतम होणार. कारण कधी कधी काय काय गोष्टी आम्हाला गुप्त ठेवावे लागतात. हे लक्षात ठेवा कधी बी लाईफ मध्ये. का ठेवायचे गुप्त? कारण त्याला टायमिंग असतो. प्रभू त्या गोष्टी रिव्हील करतो कधी पण. कारण देवाचा एक उपक्रम असतो. आता तुम्ही डेव्हिड कडे पहा, जेव्हा शमूएल अभिषेक साठी येतो अनॉइंटिंग करण्यासाठी, तो दाऊद का म्हणतो मी पण ती वाणी ऐकली होती की तुला जेरुसलेमचा किंग बनायचंय बघ. दोन्हीकडं कन्फर्म. कारण तो इशायाचा पुत्र दाखवला किंग डेव्हिड. आणि डेव्हिड कडे काय काम होतं? फक्त मेंढर सांभाळणं आणि देवाच्या आराधना आणि आज्ञा पाळणं हे डेव्हिडचं काम होतं. दोन्हीकडनं कन्फर्म झालं. कारण देव म्हणतो जा शमूएल तू त्याला अभिषेक कर, कारण तो किंग होईल याच्या पुढे जेरुसलेमचा. आणि दाऊद म्हणतो ही वाणी मी ऐकली होती भले मेंढर सांभाळत असताना की तुला आता येरुशलेमचं राजपद सांभाळायचं. दोन्हीकडं दोन्हीकडे कन्फर्म तुमच्या लाईफ मध्ये कधी पाहिजे. कधी जेव्हा एक ठिकाणी तुम्हाला होकर येतं लगेच दुसरीकडे तुम्हाला कन्फर्म झालं पाहिजे. स्वप्न असू, विजन असू किंवा दृष्टांत असू, दोन्हीकडनं कन्फर्म पाहिजे. एक ठिकाणी कन्फर्म नाही पाहिजे. कारण 2 किंवा 3 असल्याशिवाय खरं म्हणू नको. देवाचं काय सांगतं वचन? 2 किंवा 3 असल्याशिवाय खरं मानू नकोस. हे 2 साक्षी 3 साक्षी फार महत्वाचे. तर कधी जे तुम्ही दृष्टांत बघता, दर्शन पाहता, याला 2 ठिकाणी पाहिजे. एका ठिकाणी कधी बिलीव्ह नाही करायचं. कारण मी सेवा करताना अनेक लोकांचे पहिले प्रॉफेसी पूर्ण झाले नाही, किंवा अनेक लोकांचे भविष्यवाणी नाही आले का? तर दोन्हीकडनं कन्फर्म पाहिजे तुम्हाला. दोन्हीकडनं जेव्हा कन्फर्म होतं ना तो परमेश्वर ते काम करतो, केल्याशिवाय प्रभू राहत नाही. किंवा कधी कधी परमेश्वर त्या गोष्टीला विलंब पण लावतो. एक मला वचन आठवत नाही, म्हणतो मी जर फ्युचर तय केले ते बदलू बी शकतो कधी. कारण त्या बदलण्याचं सामर्थ्य प्रभूकडे. किंवा कधी कधी परमेश्वर तुम्हाला एवढं परखतो की तुमची होणारी काम सुद्धा होत नाही. का होत नाही? एक प्रभूची योजना असते. तुम्ही आता अब्रामचं एक्झाम्पल घ्या की गॉड काय म्हणलं अब्रामाला की तू फक्त फॉलो कर, मी तुला देईल. भेटलं का लगेच? अब्रामला कित्येक वर्ष कृती करावी लागली देवाच्या मागे, फक्त चालण्याची कृती. तो चालत गेला, वैतागला बी जीवनामध्ये. त्याचे नौकर चाकर मेले, उंट मेले, गाढवी मेले. प्रवासात सगळे बरेच प्राणी मेले अब्रामचे. नौकर चाकर मेले, उन्हाचा तडाखा होता, जोखमीचं काम होतं, भयंकर त्रास होता अब्रामला त्या समयाला चालण्यामध्ये. तो एका ठिकाणी म्हणतो आपल्या पत्नीला सारला की उगाच मध्ये मी घरदार सोडलं बोले, मला पुढे आता काय भेटणार आहे? तो वैतागतो. म्हणतो मंदिर मला कधी सापडेल? माझं विजन कुठे आहे? दृष्टांत कुठे आहे? दर्शन कुठे आहे? अंजना गॉड बोलून गेला बोले, तो अंजना गॉड का येत नाही? गॉडनी का मला दूर केलंय का? मला निश्चित केलंय का? मला उत्तर का मिळत नाही? तो सारा म्हणती प्लीज, कारण ज्या प्रभूंनी बाहेर काढले तोच परमेश्वर मार्ग तुम्हाला दाखवेल. सारा म्हणती प्लीज काय बोलू नका, मला माहितीये बोले अंजना गॉड न दिसणारा परमेश्वराने जर तुम्हाला बोलवले आणि बाहेर काढले तर तोच आपला गाईड्स करेल या पुढच्या प्रवासात. कारण अब्राम देखील चालताना वैतागतो, म्हणतो की देवा कुठपर्यंत मी चालू? म्हणजे नौकर मेले, चाकर मेले, प्यायला पाणी नाही, राहायला घर नाही, उन्हाचा तडाखा. विचार करा किती त्रास होता अब्रामला देवाच्या मागे चालताना.
तो मुखातनं चकारबी शब्द काढतो की का मी घरदार सोडलं माझ्या आई बापाचं, मी सुखी होतो त्या प्रांतामध्ये, मी सुखी होतो माझ्या गावाला, का मी आलो बरे. मध्ये पत्नी होती विश्वासणारी, ती सारा म्हणते असं म्हणू नका प्लीज. कारण ज्या गॉडने जर तुम्हाला आम्हाला बाहेर काढले तर तोच प्रभू आम्हाला सांभाळायची ताकद ठेवतो. तर ज्या परमेश्वरने तुम्हाला आम्हाला बाहेर काढले तो आम्हाला मार्ग दाखवेल ना. ज्या प्रभूंनी बाहेर काढले त्या प्रभूचा दूत आम्हाला गाईड्स करेल ना पुढच्या प्रवासात. प्रियांनो, असं करता 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 मग प्रियांनो जेव्हा असंभव गोष्टी होतात किंवा अब्राम हारून जातो, लाईफ मध्ये शून्य होऊन जातो, तो व्याकुळ होतो. जेव्हा तो व्याकुळ होतो तेव्हा देव कामाला सुरुवात करतो. याला म्हणले व्याकुलता. तुम्ही सुद्धा व्याकुळून प्रार्थना करा. तुमचं काम होणार, परंतु ते काम होत असताना तुम्हाला स्ट्रगल, अडचणी, प्रियांनो नको नकोसं वाटेल. अडचणी भरपूर येतील, फार संकट येते, पण जे तुमचं आहे. विक्ट्री ऑफ द गॉड हे लक्षात ठेवा. कधी पण उशिरा का व्हायना, परंतु जे हा तुमचा आहे. कारण तुम्हाला अडचणी येतील का तुम्ही सत्यामध्ये, आणि सत्य नेहमी कडू असतं लक्षात ठेवा. कधी पण सत्य एक कडू औषध सारखं आहे. सत्य लोकांना पटत नाही, पचत नाही. कारण कडू औषध माणसाला बरं करतं, आणि सत्य शिक्षण आणि सत्य मेसेज मनुष्याला बनवतं कधी पण. गोड नाही प्रियांनी, स्वीट काय कामाचं नाही, कडू पाहिजे कधी पण. प्रेषित 2:38 मध्ये पेत्रने जी प्रीचिंग केली जेरुसलेम मध्ये, पेत्र एवढी कडक प्रीचिंग केली होती, होली स्पिरिटने भरला होता पीटर. ज्या पीटरने जो प्रचार केला की ज्या मसला तुम्ही क्रूसवर खेळवलं त्याला देवानी प्रभू आणि ख्रिस्त असे करून ठेवले बोले, तो लोक म्हणले बास कर, पुढे सांगा मी काय करावं. कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये वचन फुटू लागलं. काय लागलं? वचन लागलं त्या लोकांच्या मध्ये. म्हणलं पेत्र सांग पुढे आता आम्ही काय करू बोले. पण त्यांनी डायरेक्ट म्हणलं की आता आम्हाला मार्ग दाखवा तुम्ही. तसं प्रियांनो जीवन जगत असताना या अडचणी, संकट, प्रॉब्लेम हे क्षणिक आहे, हे काय लाईफ टाइम नाही. योबचं उदाहरण घ्या. योबला किती संकट, दुःख होते, ते लाईफ टाइम होते का? एक समय असतो, एक टायमिंग असतो, नंतर ब्लेसिंग तुमचे ते बी दुप्पट. योबला प्रभूंनी दुप्पट ब्लेसिंग दिले, परंतु योबची कबुली कशी होती? शांत होती. मग योब मध्ये एवढे पेशन्स आले असेल कुठनं? एक सेवक विचारतो योब सुद्धा मनुष्य होता, मग योब मध्ये एवढे पेशन्स कसे होते? याचं एकच कारण, योब हा धार्मिक, सात्विक, सरळ आणि देवाला भिवून वागणारा व्यक्ती होता. आणि जो व्यक्ती सात्विक आहे, जो सरळ आहे, जो देवाला भिवून वागतो, तो व्यक्ती नेहमी शांत असतो आणि त्याच्या मनात फार पेशन्स असतात. कारण तो का डगमगत? त्याला माहिती आहे माझा भरोसा माझ्या, मी मनुष्याला मागत नाही, मी जिवंत गॉडला मागतोय. मनुष्य माझा भरोसा नाही, आदिपुत्र माझा भरोसा नाही, माझा भरोसा जिवंत परमेश्वरावर आहे. आणि एक दिवस तो मला परमेश्वर माझ्या प्रार्थनेचं मला उत्तर देईल, हा त्यांचा भरोसा आहे. आणि तोच भरोसा गॉडला पाहिजे. योबला एवढे बी संकट, योबनी कुठल्याही संकटामध्ये मुखातनं सकार शब्द निघू दिल्या, कधी निघू नये प्रियांनो. तर बायबलच सांगतोय प्रियांनो की तुमच्या मुखातनं तुम्ही कधीही चकार शब्द, फार बेकार असतात प्रियांनो. मी एक आर्टिकल वाचलं होतं का सेवकाचं नीतिसूत्राच्या वचनावर, की जो तुम बोते वही तुम काटोगे. तुम्ही काय पेरताय, तुम्ही काय पेरताय, काय उगवणार? नश्वर जीवन आहे माणसाचं, क्षणिक आणि क्षणभंगुर आहे. मनुष्य काय अमर जीवन जगत नाही कधी पण. कुठलाही मनुष्य घ्या, त्याला एक दिवस मरायचंय. मग तो व्यक्ती कुठल्या प्रांताचा असतो, तो कुठल्या इझमचा असतो, तो कुठल्या राष्ट्राचा असो, एक दिवस त्या व्यक्तीला मरायचंय. जन्म आहे तर मृत्यू पण आहे. परंतु एक आशा पाहिजे आमच्याकडे की मी मेल्यानंतर स्वर्गात जाईल. ही सगळ्यात मोठी मंजिल आहे प्रियांनो, सगळ्यात मोठं विजन, सगळ्यात मोठा दृष्टांत आहे आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे की मी मेल्यानंतर कुठं जाईल? देवाच्या जाईल. कारण सुरुवात काय, शेवट बरा. सुरुवात कशी का असेल ना तुमची प्रियांनो, पण शेवट हा चांगला झाला पाहिजे कधी पण. आणि मनुष्य टायटल बघत नाही, तो एंड बघतो कधी पण. टायटल कसं का असेल तुमचं, शून्य का असेल, परंतु तुमचा जो शेवटचा टाइमिंग असतो तो पण महत्वाचा आहे. म्हणून प्रभू आपल्या शिष्यांना जो शेवट पण टिकेल तोच मात्र तरेल. का म्हणले प्रभू? ह्याला काय मिनिंग आहे, ह्याला काय अर्थ आहे ना, शेवटपर्यंत टिकायला पाहिजे.
आणि लोक टिकत नाही देवाच्या सानिध्यात. मी अनेक लोकांना पाहिलं माझ्या या प्रवासामध्ये, फार कमी लोक लॉर्डला फॉलो करतात. दुःख नकोय लोकांना, संकट नकोय, अडचणी नकोय, हे कोण घेणार मग? मग ख्रिस्ताच्या मागे चालणं म्हणजे दुःख, संकट, यातना, अडचणी, निंदा, नालस्ती, द्वेष, मत्सर, अनेक प्रकारे तुम्हाला सगळ्यात जावंच लागतं. पण जे शेवटी तुमचं आहे, शेवटी ते तुम्हाला जो बोनस जो मिळतो तो मोठा मिळतो कधी पण. कारण प्रभू अशाच प्रकारे तुम्हाला त्या मार्गातून तिथपर्यंत आणतो आणि परिपूर्ण करतो तुम्हाला. प्रभूची इच्छा नाही की पहिली तुम्ही बसावं, दुसरी बसावं आणि तिसरी मध्ये बसावं. प्रभूची इच्छा काय, तुम्ही 10वीला पाहिजे, बोर्डाला पाहिजे आणि 12वी 13वी गाठली पाहिजे. तसं प्रमाणे गॉड मध्ये चालताना या गोष्टी परमेश्वर स्वतःहून आणतो आमच्या जीवनामध्ये. तुम्ही विचार करा प्रियांनो, विचार करा की अब्राहमने काय चूक केली होती का? प्रभू म्हणले तू फक्त मागत चाल. अब्राहम चालत होता, पण किती संकट आलं अब्राहमला. एक तर राजा घेऊन त्या पत्नीला, जेव्हा ते मिस्रमध्ये गेले होते तर त्या मिस्रमध्ये जे लोक होते, घाणेरडे लोक होते ते. आणि तिथला जो व्यक्ती सेनापती होता तो मला त्याला राजाकडे घेऊन जातो बोले, ही दिसायला फार सुंदर आहे बोले. घेऊन गेला. मग अब्राहम काय भीती असं? अब्राहम तुटला त्या ठिकाणी. तो म्हणला माझी पत्नी घेऊन गेले बोले व्यक्ती, मी या ठिकाणी खाण्यापिण्यासाठी आलो होतो, काम धंदा करण्यासाठी आलो होतो, काहीतरी ते बिझनेस वाढतो म्हणून मी आलो मिस्रमध्ये, पण मिस्रवासी घेऊन गेले त्या ठिकाणी राजाकडे अब्राहमच्या पत्नीने. विचार करा किती तुटला असेल तो अब्राहम. पण अब्राहमने हिंमत मारली. अब्राहम तो देश सोडला का नाही सोडला, तो तिथंच थांबला प्रार्थना करत. आणि सत्य शेवटी काय केलं प्रभूंनी, त्या राजावर असा देवाचा कोप भडकला की त्याच्या अख्ख्या अंगामध्ये प्रियांनो अग्नी ज्वाला चालू झाल्या, त्याला चटके बसू लागले. का? तो जिवंत प्रभू जाणणारा परमेश्वरी. गॉड इज द पिलर ऑफ फायर. गॉड काय म्हणतो, मी ईर्ष्यवान देव आणि मी भस्म करणारा अग्नी आहे. आणि सत्य शेवटी राजाच्या प्रांतामध्ये, ज्या राजामध्ये घाणेरडी वासना होती, घाणेरडी विचार होते, त्याला गॉडने दंडित केलं. तो शेवटी म्हणला ही कोण आहे, हे काय घेऊन आहे मला माहित नाहीये, हा का फटका मला बसला. मांत्रिक तांत्रिक लोक भरपूर होते, ते म्हणलं आमच्यातून काय होत नाही बोले, हे कुठल्या देवाचा फटका तुला बसलेला आहे आम्हाला माहित नाही. मग कळतं त्या राजाला की त्या माणसाला घेऊन या. आणि जेव्हा त्या अब्रामला आणतात, अब्राम म्हणतो मी शांतीच्या मार्गामधला बाबा, मी शांतीच्या मार्गात चालणारा, पीस इन गॉड इज द जेहोवा जायर. आणि मग तो म्हणतो की तू खोटं का बोललास, ही तुझी पत्नी होती ना, मग तू बहीण का बोलला बने? तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला मारून टाकतं बने. मी मरू नये तुमच्या प्रांतात म्हणून मी त्या भीतीपोटी बोललो ही माझी बहीण आहे बोलली. मला तू मोठं संकट आणलं बोले आमच्यावर बोलली. तू बोलून गेला पण किती संकट देवाने बघ काय केलं आम्हाला बोलली. घेऊन जा, हे उंट घे, पैसा घे, नजर न घे, हे सगळं घेऊन जा बोले. गेला होता कुठल्या आशेने अब्राम, काहीतरी मिळेल, त्याला दुप्पटलं प्रभूने, ते बी कोणाकडनं, त्या राजाकडनं. देव अशा प्रकारे काम करतो. देव नुकसान होऊन देत लक्षात कधी पण धार्मिकाचं नुकसान कधी होत नाही. कारण दुर्जनांची मिळकत धार्मिकासाठीच असते कधी बी, नीती सूत्राच्या वचनाप्रमाणे. शेवटी काय केलं देवानी, तो जो मिस्रवासी राजा होता त्याला प्रभूने काय केलं, सगळं जाळलं त्याची अख्खी बॉडी. तो एका डोहात बी उतरला गार पाण्याच्या, पण ते काय जाईना बिलकुल. अंगावरचं ते देवाचं कोप. त्याला कळलं की आता मला ते शेवटी द्यावं लागेल, पण रिटर्न करावं लागेल परत. आणि सत्य शेवटी तो मला तुझी पत्नी घेऊन जा बाबा, ही तुझी पत्नी, तू खरं का बोलला नाही बोलली, संकटला तुझ्यामुळे बोले आमच्या जीवनात लाईफ मध्ये बोलली. आणि सत्य शेवटी अब्रामला तिथनं निघताना धन म्हणा, उंट म्हणा, पैसा म्हणा आणि पुढचा पळून देखील मिळाला अब्रामाला चा पुढच्या राष्ट्रामध्ये. परंतु देव अशा प्रकारे प्रियांनो काम करतो. फक्त काय केलं पाहिजे, मी अंतःकरणापासून प्रार्थना केल्या पाहिजे. अब्रामने मनापासून देवाला प्रार्थना केल्या आणि देवाने काय केलं प्रियांनो, देव स्वतः तिथं उतरून देवाने ते कार्य केलं प्रियांनो. जेव्हा जायरा मायक्रो वाईड, ही अंतःकरणापासून तुमची प्रार्थना पाहिजे. कधी पण हन्नासारखी प्रार्थना, अब्राम सारखी प्रार्थना, दाऊद सारखी प्रार्थना, दानियल सारखी प्रार्थना पाहिजे. दानियलने काय केलं, दानियल 3 टाइम प्रार्थना करत असे बायबल सांगतं. दानियलची प्रार्थना लय जबरदस्त होती प्रियांनो. तुम्ही दानियलचा अध्याय वाचला, दानियलच्या राष्ट्रामध्ये होता, दानियल एक प्रार्थनावीर व्यक्ती होता, बायबलला मस्त सांगतं. 3 टाइम दानियल प्रियांनो खिडकीतनं आपल्या लोकांसाठी प्रार्थना करत, तुटलेल्या अंतःकरणापासून. तो देखील तुटला होता दानियल. त्याला माहितीये की इथं मोठं पद मिळालं, पण माझे लोक आज गुलामगिरीमध्ये.
दानियेलला माहिती आहे मी इथं आलोय भले कारण मला ज्ञान आहे स्वर्गीय देवाचं, मी परिपूर्ण आत्म्यामध्ये आहे, ज्ञान गॉडनी दिले. परंतु अब्रामनी आपल्या लोकांसाठी प्रार्थना करणं कधी सोड. आपली लोक म्हणजे बिलीवर्स. परंतु मला हे बी सांगतो, ही प्रार्थना कोणासाठी करायची? सगळ्यांसाठी प्रार्थना नसती प्रियांनो. बायबल जर वाचलं तुम्ही तर तुम्ही पहिली गोष्ट प्रियांनो परमेश्वराच्या कार्यासाठी प्रार्थना करा, की तुम्ही देवासाठी काय करू शकता. आराधना करा, स्तुती करा, स्तवन करा, मंडळीसाठी प्रार्थना करा, सेवकासाठी प्रार्थना करा, याजकासाठी प्रार्थना करा, मंडळीसाठी प्रार्थना करा, कुटुंबासाठी प्रार्थना करा, तुमच्या मुलांसाठी प्रार्थना करा, तुमच्या स्वतःसाठी प्रार्थना करा, तुमच्या काम धंद्यासाठी प्रार्थना करा, राजासाठी प्रार्थना करा. आणि जिथं तुम्हाला गॉडनी ठेवले तुम्ही त्या राष्ट्रासाठी सुद्धा प्रार्थना करा. एस्तेने ती प्रार्थना केली होती आणि गॉडनी त्या ठिकाणी उद्धाराचं काम केलं त्या इस्रायल लोकांसाठी. आणि पेत्र पौल म्हणतो ना, तुम्ही अधिकारासाठी प्रार्थना करा. असा कुठला अधिकार नाहीये जो देवापासून नाहीये, असं कुठलं न्याय पण नाहीये जे देवापासून नाहीये. देव तुमच्यासाठी ते गव्हर्नमेंट प्रस्थापित करतो आणि तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना जेव्हा करता ना, तो प्रभू त्या लोकांना शांत करतो एकदम. काय करतो प्रियांनो? आणि विशेष तुमची देव काळजी घेतो, कारण देवाला माहिती तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला सांभाळलं पाहिजे प्रियांनो. परंतु प्रियांनो अंतःकरणापासून एक तुटलेल्या मनापासून प्रार्थना करा कधी पण. तुम्हाला ठाऊक आहे का चार्ल्स प्रार्थना कशी होती? चार्ल्स डीएल मोडी, अहो यांच्या प्रार्थना रातभर करायचे, प्रार्थना रातभर. त्यांचे डोळे सुजायचे प्रार्थना करून. त्यांना सकाळी दिसत नाही की आता नाश्ता कसा करायचा आणि कसं काय जेवायचं प्रियांनो, अशा त्यांच्या प्रार्थना होते. हे जे डीजेचे दिनाकर होते बिचारे, यांचे गुडघे खराब झाले होते प्रार्थना करून करून. डीजेंची लाईफला वेगळी होती प्रियांनो. ते बँकेमध्ये फार मोठे अधिकारी होते. ते घरी यायचे ना लगेच प्रार्थनेला बसायचे, कारण त्यांच्या घरी त्यांची आई वडील त्यांची पत्नी नेहमी प्रियांनो चैन प्रार्थना करत असते. लगेच ते येऊन बसायचे प्रार्थना. ते चहा पाणी खाणं पिणे बी करत नसते. ते म्हणले माझ्या लाईफ मध्ये मी घरी आलो की मी थकून जायचो, परंतु मला प्रार्थना आवडायची. डीजेला प्रार्थना फार आवडायची. डीजे अशी प्रार्थना करून गुडघ्यावर प्रार्थना करायची. प्रियांच्या प्रार्थना एवढ्या पॉवरफुल होत्या, त्यांचे गुडघ्यांच्या नसा खराब झाल्या होत्या. तेव्हा ते गेले होते हेवन मध्ये. प्रियांनो अशा तुमच्या आमच्या प्रार्थना पाहिजे, सारखं प्रार्थना करा.